जागरूक रहा। मुख्यमंत्री फडणवीस आज सोलापूर दौऱ्यावर सदनिका लोकार्पण सोहळ्यासाठी राहणार उपस्थित। यावेळी 1348 घरांचं होणार वितरण। अजित पवार आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार। अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश। नाशिकच्या आदिवासी विकास आयुक्त कार्यालयामध्ये बाहेर आंदोलन सुरू। प्रशासनाला अल्टिमेटम देऊन सुद्धा दखल घेतली जात नसल्याने आंदोलक आक्रमक होण्याची शक्यता। वार्षिक फास्टॅग पासला आता वाहनधारकांची पसंती। 15 ऑगस्टपासून वार्षिक पास देण्यास सुरुवात। पहिल्याच दिवशी 1,40,000 वाहनधारकांनी वार्षिक पास काढला। रिसापूर धरण 98% भरलं। धरणाचे 2 दरवाजे उघडले। 25,315 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग पैनगंगा नदीपात्रात सुरू। नांदेडमध्ये पावसाचा कहर। पैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली। माहूर धनोडा संपूर्ण पूल पाण्याखाली। पैनगंगा नदीच्या पुलावर पोलिसांचा बंदोबस्त तैनात। नांदेडमध्ये मुसळधार पाऊस। पुराच्या पाण्यात अडकली कार। सुदैवाने कार चालक सुखरूप बाहेर निघाला। पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आजपासून कर्मचाऱ्यांना हँड ग्लोव्ज वापरणे बंधनकारक। गाभाऱ्यातील दर्शन रांगेचं योग्य व्यवस्थापन करण्यासाठी मंदिर समितीचा निर्णय। जळगावच्या धरण गावात सलग दुसऱ्या दिवशी धरणी नाल्याला पूर। मध्यरात्रीपासून परिसरात पावसाचा कहर। जनजीवन विस्कळीत।